नमस्कार. इतके दिवस आपण बोलतोय संवाद, विसंवाद यामध्ये निर्माण होणारी माफीची इच्छा, माफी देण्याची आणि घेण्याची. या सगळ्याबद्दल बोलत असताना एक महत्वाची गोष्ट अशी की या गोष्टी निर्माण होतात भावनेतून. राग, असूया, आनंद, वेदना, विरह, द्वेष, कितीतरी भावना. आपल्या मनातल्या भावनांचा हा कोलाहल काही आत्ताचा नाहीये. तो आदिम काळापासून चालू आहे. आदिम काळातली माणसं जी वागायची तर आजच्या माणसाच्या वागण्यातही त्या गोष्टी सापडतात. फक्त आताच्या काळाप्रमाणे त्याच्याशी डील कसं करायचं त्याची पद्धत मात्र थोडीशी बदलते. तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टींवर खूप आक्रमक होतात. काही लोक अडचणी आल्यावरती अगदी घाबरून जातात, गप्प होतात, काही चक्क पळवाट काढतात, ताण इतरांवरती सोडून देतात. याचं उत्तर दडलंय आपल्या आदिम भावनांमध्ये. माणसाचा मेंदू प्रगत होतोय पण अजूनही आपल्या मनाचा ताबा अनेकदा जुन्या या आदिम भावनांकडेच आहे. हजारो वर्षांपूर्वी जंगलामध्ये प्राणी आक्रमण करायचे. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी माणूस 3 गोष्टी करायचा: फाईट, फ्लाईट आणि फ्रीज. पण आता वाघ समोर येत नाही, पण परिस्थिती समोर येते. फाईट म्हणजे काय तर परिस्थितीवर किंवा माणसांवर आक्रमक होणं, चिडणं, वाईट वाटेल तसं बोलणं. फ्रीज म्हणजे अडचण आली की हतबल होऊन काहीही न करता थिजून स्वस्थ बसणं, काय होईल ते होईल असं म्हणणं. फ्लाईट म्हणजे जबाबदारी झटकूनच टाकायची, परिस्थितीपासून पळ काढायचा. इतर काय निर्णय घेतील ते घेतील आणि मग जो निर्णय घेतलेला असेल त्याप्रमाणे आपण पुढे प्रवाहाप्रमाणे जात राहायचं. आता अजून एक नवीन भावना आजकालच्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसते, ती म्हणजे फॉन. अवघड परिस्थितीमध्ये समोरच्या माणसाच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी केलेला हा आटापिटा असतो. आणि अवघड परिस्थिती म्हणजे बऱ्याचदा असं असतं की व्यक्ती जी चुकलेली असते कदाचित तिच्याकडे जास्त पॉवर असते किंवा तिच्या सोबत राहणं जास्त फायद्याचं असतं. अशा वेळेस ती चुकलेली जरी असेल तरी सुद्धा तिच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी केलेला हा आटापिटा असतो. समोरच्याला खुश करणं, थोडा लाळघोटेपणाच म्हणूया आपण त्याला, म्हणजेच पीपल प्लीजिंग करणं. हे ऑफिसमध्ये असो किंवा अगदी घरात. काही लोकच ही पीपल प्लीजिंग पर्सनॅलिटी झालेली असतात. ती ठरवून फक्त चांगलंच बोलतात. ही नाती जर का हाय बाय किंवा ओळख इतपतच असतील तर ठीक आहे, पण अशी नाती जवळची जर असतील तर खूप अडचणी येतात. ही माणसं कुठेही वाईटपणा घेत नाहीत, फक्त जनरल बोलतात, मस्त मजेत आनंदात. मुद्द्याचा विषय आला की ती माणसं त्यांचे वेगळेच रंग दाखवतात. हे आवडीचं आणि सोयीचं वागणं आजकाल खूप लोकांमध्ये दिसतं. मागे आपण बोललोच आहोत की प्रसंग आला कीच माणसं कळतात. त्यामुळे जर एखादा प्रसंग आला, काही घटना घडली तर चांगलं आणि वाईट दोन्हीही मोकळेपणाने स्पष्टपणाने सांगू शकणारी, विवेकाला धरून योग्य बाजू घेण्याची हिंमत असणारी आणि त्यासाठी योग्य त्या ठिकाणी योग्य आहे हे बोलण्याची ताकद ठेवणारी जी माणसं असतात, जी नाती असतात, तीच खरी जवळची नाती. गंमत अशी आहे की या 4 मार्गांपैकी आपण एखादा मार्ग वारंवार निवडतो आणि तोच आपला कम्फर्ट झोन होऊन बसतो. आपल्याला त्या पॅटर्नचा कधी कधी त्रास होत असतो, तरीही तो सोडण्याची आपली तयारी नसते, हिंमत नसते, कारण त्यातून जो त्रास होत असतो तो सुद्धा ओळखीचा झालेला असतो. त्यामुळे रिस्पॉन्ड आणि रिॲक्ट करण्याच्या आपल्या पॅटर्नचा त्रास सहन करणं आपल्याला सोयीचं होऊन जातं. पण मनामध्ये कायम एक कुरकुर चालू असते की काहीतरी बदलायला हवंय, पण काय आणि कसं हे बघूया पुढच्या काही भागांमध्ये. तोपर्यंत एक विचार करून बघा की ताण आला, संकट आलं की तुम्ही कसे वागता. तुमचा वागण्याचा पॅटर्न म्हणजेच तुमचा कम्फर्ट झोन नक्की कोणता आहे, नक्की विचार करा. धन्यवाद.